मा सांगतो रे गडशीदाचा देव निंदी आणि मेंढक्याचा त्या देवाच्या पूजेचा मान आय राणे घ्या कोळीला देवा तुझ्या या सेवेचा मान राणे घे कोळीला भलाने महाचालेला या भलाने महाचालेला शिंपण्याच्या वसनाला 3 वर्षाच्या होणे मला वर्षाच्या याने मला देवाचा भंडार सोळा होतो ना गाव गावाला देव तुझा पुजारी रान गेल कोणीचा आय का गेल शेरामदी आय का गेल शेरामदी भंडाऱ्याच्या निमित्तानं लावलंय धनगरी गाणे भंडाऱ्याच्या हो निमित्तानं लावलं धनगरी गाणे सिद्धवीर देवाचा वरदान घेऊन थाप मार तुडिंब्या ताल धरून थाप मार तू ताल धरून थाप मार ग ताल धरून मैदानाच्या जाग्याला हरिया माईक झाला सगळ्याचा शिंगाला आणि कैने फिरून आपला गायला देवासायाला मैदानाच्या जाग्याला जातो माझ्या वाटेला पहिल्या सतीयवला त्या एरणपुर नगराला येळी होती रायनाच्या वडला जसं येळी होती रायनाच्या राणीनं लय गडबड केली लय दांदल केली पोया पातीचं जेवण केलं पोया पातीचं जेवण केलं आणि अक्का मायवाला जेवायला वाटलं मात्र त्या जाग्याला बसायला पात तिथं दिला जसं अक्का मायवाला जेवू खाऊ वाढलं जीवन खाऊन आरपत तिरपत झाली मायवा निघून चालली होती वाट मार्गी त्यावेळेला वाट लागली होती मायवा मात्र आता चालायला निघून या चालली एवढ्यात या वेळात ताना माझा या भिरापा सोन्या यांचा सिंदूर It's
येऊन वर इंदर सभेला शंभू महादेवाच्या रवळाला शंभू महादेवाच्या रवळाला खिडकीतला चेंडू घेतला चेंडू उडवत उडवत त्यावेळेला चेंडू उडवत उडवत गावाच्या बाहेर गेला ना तुझ्या इशीच्या बाहेर गेला तीन डोळ्या वारळ उभा राहिला आणि चेंडू त्याला झुबरून दिला झुबरलेला चेंडू गेला वर कैलास गा दिला शंभू महादेवाच्या रावळाला शंभू महादेवाचा रावळ ते सोन्याचा कळस जसं बाबा तोप झाल्यासारखा आवाज झाला आणि जसं तिरपी झालं आणि निघून पडलं त्यावेळेला तिरपी झालं शिखर आणि कंट झालेला लागला होता तो मात्र दिसायला तोप झाल्यासारखा आवाज झाला एवढं कळाला शंभू महादेवला हरी त्यानं मारली मंत्री दिनवे नारायणला अरे बाबा कशाचा आवाज झालाय त्यावेळेला कशाचा आवाज झालाय बघा बाहेरल्या बाजूला असा लागला होता मात्र त्या सांगायला बोलायला बघा लागला सांगायला बघा लागला पाहिजे बघायला जाऊन पाहिजे बघा बघायला आणि मंत्री देवीवर बघा नारायण परत बघा धावत शंभू महादेव हायरी मारली मंत्री देवी नारायणला जसं परत धावत आला देवाच्या जवळ या बाजूला कशाच्या कारण बोलावणं केलं त्यावेळेला असा लागला होता देवाला मात्र बोलायला अरे बाबा बाहेर तोप झाल्यासारखा आवाज कशाचा झाला जाऊन बघजा म्हणून गेला बाबा बाहेरल्या बाजूला तीन त्रिपी बाबा सोन्याचा कळस शंभू महादेवचा राहू देऊन फिरलेला त्यावेळेला लागला होता दिसायला एवढंच मात्र त्या जागेला आणि मोती चौकात काचेमध्ये अंगणात जसं सोन्याचा चेंडू पडलेला नेत्रानं त्यानं पाहिला तसं देवाजवळ गेला सोन्याचा चेंडू येऊन पडलाय आपल्या मालिक मोती चौकाला काचेबंदी अंगणाला त्यावेळेला असा लागला होता देवाला मात्र आता बोलायला अरे बाबा ह्यो चेंडू कुणाचा असला लागला होता बोलायला अरे बाबा मंत्री देवी नारायण लागला होता सांगायला ह्यो काल मान्यव खंडाला दोर चिन्ह आहे त्यावेळेला एक गवल्याच्या कृष्णाचा रुपयाचा चेंडू एक सुरुवातीच्या बाळाचा मायेवाच्या बंधूचा सोन्याचा लाल आहे त्या वेळेला असा लागला होता मात्र आता बोलायला बघायला हा लागेला उभा राहून फेकावा
खंडाला अरे पांडवाच्या बघा रे बागेला अरे किल्ले असतानाच हा पुराला अरे किल्ले असतानाच हा पुराला जर बाबा शंभू महादेवानं सांगितलं कुणाचा तरी चिंडू असून दे घे आणि सदर उभारून फेकून दे त्या वेळेला असा लागला होता मात्र आता सांगायला मंत्री देवी नारायणाला चेंडू उचलला आणि सदर उभा राहिला आणि चेंडू फेकून दिला त्या वेळेला चेंडू फेकून दिला फेकलेला चेंडू कुठे गेला मात्र त्या जागेला रानमान्य खंडाला मध्यतीनं तालाला दिल्ले असताना पुराला पांडवांच्या बागेला पांडवांच्या बागेला जाऊन चेंडू पडला मात्र त्या जागेला पांडवांच्या बागेला जाऊन पडला बागाचा उजाडा पडला चेंडवावर चेंडवाचा उजाडा पडला बागावर उजडा या पडला या बगा पडला उजाडा या पडला या बगा पडला उजाडा या पडला बगा पडला उजाडा या पडल्यावर बगा बाग लागली पेटल्यावर करण्यासारखी पेटल्यासारखी लागली बघा दिसायला एवढं कोणी पाहिलं एवढं कोणी पांडवाच्या मातन या पांडव्या मातन कोतवाया बाईन या कोतवा बाईन कोतवाया बाईन या कोतवा बाईन रात पिळू घेऊन रात पिळू कातत होती बसलेली कातत बसलेली बाजूला ते ठेवून या बाजूला ठेवून अरे चालली या निघून रे चालली निघून बागत या गेल्यावर या बागत गेल्यावर अरे इकडं तिकडं बघत रे इकडं तिकडं काही नव्हतं दिसत रे काही नव्हतं काही नव्हतं दिसत रे काही नव्हतं सोन्याचा चेंडू केला बघा दिसला सोन्याचा चेंडू केला बघा दिसला बागत गेलेल्या बाग हिल्ला पेटल्यासारखी दिसत होती एवढं कोणी पाहिलं त्या वेळेला हे लाल भेटल्यासारखी बाग दिसत होती एवढं का पाहिलं मात्र त्या पांडवांच्या मातन आणि कोतवा बाईन मात्र त्या जागेला हात कापसाची पिळू घेऊन लागली होती बाई कातायला तशीच बाजूला ठेवली निघून गेली बागामध्ये तरा तरा इकडं तिकडं बघत त्यावेळेला गेली चेंडवा जवळ त्या वेळेला गेली चेंडवा जवळ आणि चेंडू लागली होती नेत्रान मात्र आता बघायला तशीच पळत धावत गेली घर वाड्याला आणि देवार खुलीला गेली पंच आरती करून घेतली त्या वेळेला पंच आरती करून घेतली आणि वाट लागली होती मात्र आता आणि चालायला वाट बहे गाचालत रे वाट बहे गाचालत गेली फूट निघून रे गेली फूट निघून मुचिर रे आगतीत पचिले
विचार केला मनाला आणि पांडवाची माता देवार खुलीला गेली पंचारती घेतली निघून गेली चंडवाजवळ देवला चंडवाजवळ गेली आणि काय लागली होती बोलायला सोन्याचा खरा लाल हुच्चिल तर माझ्या आरतीतून पडशील खोटा लाल हुच्चिल तर जागच्या जागेला बसशील त्या वेळेला अशी लागली होती मात्र आता चेंडवाला बोलायला सोन्याचा चेंडू खरोखर सोन्या खऱ्याचा झाला आरतीतून बदला आणि तसं कोतवा मात्र त्यावेळेला कोतवा माताना आरतीतला चेंडू घर वाड्याला नेला मात्र त्या जागेला वाड्याला देवार खुलीला नेला देवार खुलीला पुजायला लागली त्यावेळेला देवार खोलीला चेंडू लागली मात्र आता पुजायला तसं देवाऱ्या खुली पुजला आणि बाहेरल्या बाजूला येऊन उभा राहिली त्यावेळेला बाहेरल्या बाजूला येऊन उभारली आणि काय लागली होती मात्र आता बोलायला बोल हा गयाला लागला सांगायला लागला माता लागली बोलायला माता लागली सांगायला अरे ह्या बी बळगा चेंडवाचा सज्जन कोण हाय माझी बार वर्षाच्या वाकरावी विचार केला मनाला कोतवा बाईनं त्यावेळेला कोतवा बाई बाहेर आली आणि काय लागली होती बोलायला हिरवीन उभा राहिली आणि ह्या कोण चेंडवाचा सज्जन असेल त्यानं त्यावेळेला या चेंडवाचा कोण सज्जन असेल त्यानं माझी 12 वर्षे सेवा करायची आणि मग ती चेंडू न्यायचा अशी लागली मग चेंडू न्यायचा असं लागली होती बोलायला एवढं कळलं कुणाला ताण्या बिर्याला ताना बिरा पाचायला लागला होता बोलायला त्यावेळेला संत संग तुझा घेडला हे गडशीदार तुझ्यावर जीव जडला संत संग तुझा घेडला हे गडशीदार तुझ्यावर जीव जडला